नवीन लग्न करून सासरी आलेली आरती खूप आनंदात होती. मनापासून सगळ्यांचं सगळं करत होती. सासू सासऱ्यांच्या आणि नवऱ्याच्या कौतुकात न्हाऊन निघत होती. पण अचानक तिची नणंद विलन बनून आली आणि तिच्या आयुष्यात ठिणगी टाकून गेली. आरती नंडेच्या बोलण्याने इन्फ्लुएन्स होईल का? पाहूया कथेत. कथेचं नाव आहे गोड विलन. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. आरतीने धुतलेले कपडे वाळत घातले. बाकी सगळे कपडे मशीनमध्ये धुवून होतात. पण तिच्या मिस्टरांचे, विकासचे मोजे, रुमाल, सासूबाईंच्या बाहेर नेसायच्या साड्या, सासऱ्यांचे स्वेटर, मफलर्स आणि काही नाजूक पडदे हे मात्र ती हातानेच स्वच्छ चोळून धुत असे. खरं तर मालतीबाई होत्या कामाला, पण तिने अलीकडेच हट्टाने मालतीबाईंना पुढच्या महिन्यापासून कामाला नका येऊ हां असं सांगून टाकलं होतं. त्यांनी धुतलेले कपडे तिला पसंत पडले नव्हते. दोरीवर कपडे वाळत पडले ना की ते कसे स्वच्छ लखलखते दिसले पाहिजेत, म्हणजे कपडे वापरणाऱ्याला सुद्धा अगदी फ्रेश वाटतं, असं तिचं म्हणणं असायचं. सासूबाईंची जुनी पितळी भांडी, अगदी मोठाले डब्बेसुद्धा तिने आवर्जून वापरायला काढले होते. कामवाल्या बायकांचं काय, साबणाचा एक हात फिरवतील की झाली त्यांची भांडी घासून. तांब्या पितळेची भांडी चिंच पितांबरीनेच घासायला हवीत, तरच ती लखलखीत आणि चकचकीत दिसतात. ती आल्यापासून किचनचा चेहरा मोहरा बदलला होता. खरं तर आपल्या या सुनेला हे सगळं झेपेल का असं सासूबाईंना सुरुवातीला वाटलं होतं. पण तिचा दांडगा उत्साह पाहून आपल्या मागे आपली सून हे सगळं समर्थपणे सांभाळू शकेल असा त्यांचा विश्वास आता पक्का झाला होता. जेवणात सुद्धा ती काही कमी नव्हती. नवीन पदार्थ तिला यायचेच, पण पारंपरिक पदार्थसुद्धा अतिशय सुंदर करायची ती. तिच्या आईने लहानपणापासूनच कपडे कसे शिवायचे, मशीन कशी वापरायची, विणकाम, भरतकाम सगळ्या कला तिला शिकवल्या होत्या. त्यातही ती हुशार होती. दिसायला तर सुंदर होतीच होती. हळदी कुंकवासाठी बोलवल्या बायकांमध्ये म्हणूनच ती कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरली होती. सासूबाईंच्या ब्लाऊजची कॉलरसुद्धा सुनेच्या या सगळ्या सद्गुणांमुळे ताठ झाली होती. अहो, आजकालच्या मुली पोळ्या बनवण्यापासून भाजी चिरण्यापर्यंत सगळ्या कामांना बायका ठेवतात. आणि त्या बायकांचं तरी काय, भाज्या धुतल्या न धुतल्या, पोळ्या शेकल्या न शेकल्या, भांड्यांचे डाग निघाले न निघाले, कपडे धुतले न धुतले, अशी ओंगळ कामं असतात. पण आमच्या आरतीचा या सगळ्या कामांमध्ये हातखंडा आहे. कोणत्याही वेळेस तुम्ही या, आमचं घर तसंच स्वच्छ आणि टापटीप दिसेल. सासूबाई खुश होत्याच, पण सासरेसुद्धा मस्त आनंदात होते. त्यांच्या सिनियर मंडळींच्या पार्ट्या आता घरच्या गच्चीवरच होत. आरती, आज 5 जण येणार आहेत आणि सगळे पक्के खाणारे आहेत. भजी वड्यांचा कार्यक्रम कर, असं त्यांनी म्हटलं की आरती भजी वड्यांबरोबर भेळपुरी, पाणीपुरीसुद्धा सहजपणे मांडून ठेवायची. कौतुक आणि कॉम्प्लिमेंट्सबरोबर मोठ्यांचा आशीर्वादसुद्धा तिला भरभरून मिळत असे. बरं, बोलायलाही गोड. आग्रह करताना एवढ्या मधाळपणे करेल की कुणालाही तिचा शब्द मोडवतच नसे. आपल्या सुनेचं नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारात एवढं कौतुक होतंय याचा सासूबाईंना खूप आनंद होता. पण त्याचबरोबर काही दुष्ट नातेवाईक, मित्र, परिवाराची नजर लागू नये असंही त्यांना वाटत असे. एवढे लोक घरी येतात, कोण कौतुक करून जातात, समोरून तर गोड गोड बोलतात, पण पाठीमागे न जाणो नजरच लावत असतील. आपल्या गोड गुणी सुनेला कुणाचीही नजर लागू नये आणि चुकूनही सद्बुद्धीची दुर्बुद्धी होऊ नये म्हणून संध्याकाळी त्या स्वतःच तिची नजर काढत असत. सासू सासरे तर खुश होतेच, पण नवरोबासुद्धा खुश होता. रोज चमचमीत पदार्थ आयते ताटात पडत होते. पूर्वी तरी आईच्या राज्यात ऑफिसमधून येताना 4 भाज्या आण, थोडी फळं आण आणि हो दूध संपलंय, बटर आणायचंय, अंडी भरून ठेव अशा ऑर्डर असायच्या. पण आता तीही कटकट नव्हती. सगळी कामं ओढून ताणून आरतीच करायची. कधीतरी स्वतःची लाज वाटून त्याला सांगावं लागायचं की अगं आरती, निदान जेवलेलं ताट तरी मला उचलू दे, नाहीतर पक्का आळशी होऊन जाईन मी. माझं वजनही वाढेल. शिवाय एवढी सवय लावून ठेवलीस तर तू नसताना मला कसं काय जमेल. तरीही ती आग्रहाने त्याच्या हातातलं ताट घेत म्हणायची, असू दे हो, काही वजन वाढणार नाही आणि तुम्ही काही आळशी व्हायचे नाहीत. तुम्हाला नाहीतरी ऑफिसच्या कामातून फुरसत असतेच कुठे, आणि सवय लागली तर लागू दे खुशाल. मी अशी कुठे जाणार आहे.
इथेच तर आहे तुमची सेवा करायला, असं म्हणून ती छान हसायची. असा आयता आराम, तोही गिल्ट फ्री, कुणाला नको असतो. आरती आल्यापासून घराचा नकाशा बदलला होता. बसल्या जागेवर सगळ्यांना सगळ्या गोष्टी अपेक्षेपेक्षा जास्तच मिळत होत्या. अगदी आनंदी आनंद पसरला होता. फिट, कामसू आणि हसरी या तिन्ही क्वालिटी आरतीत असल्यामुळे देणाऱ्याला समाधान होतं आणि घेणाऱ्याला आनंद. अशी देवघेव जिथे असेल तिथे का भांडणं होतील आणि का धुसफूस होईल? अशा सुंदर नंदनवनात सगळीकडे आलबेल असताना कुणीतरी असंतोषाची ठिणगी टाकलीच. आणि ती कुणीतरी म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून घरची लेकच होती. संयोगिताची घरात एंट्री झाली आणि घरात धुसफूस आणि असंतोषाची ठिणगी पडली. खरं तर तिने ती पाडली असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. तिने काय काय मनात भरवलं? संयोगिता विकासची धाकटी बहीण, लग्न होऊन हैदराबादला स्थायिक झालेली. तिचे मिस्टर आर्किटेक्चर होते, ती स्वतः इंटिरियर डिझायनर. इथे महिन्याभरासाठी एका प्रोजेक्टच्या कामासाठी ती आली होती. सुदैवाने काम घराच्या जवळच असल्यामुळे ती माहेरीच उतरली होती. भावाच्या लग्नाच्या वेळेस संयोगिताला माहेरी फार राहता आलं नव्हतं, कारण तिचं एक महत्त्वाचं प्रोजेक्ट चाललं होतं. पण आता मात्र बराचसा वेळ तिला माहेरी घालवायला मिळणार होता. तिला 7 वर्षांचा मुलगा होता. शाळा असल्यामुळे त्याला काही तिच्याबरोबर येता आलं नव्हतं. फ्लाईट थोडं डिले झालं होतं तेव्हा विकास आणि बाबा म्हणाले होते की आम्ही आणायला येतो. पण संयोगिताने ठणकून सांगितलं होतं, कुणीही आणायला येऊ नका, माझी मी येऊ शकते. संयोगिता येणार म्हणून आईंची मात्र गडबड चालली होती. संयूला हे आवडतं, तिच्यासाठी हे घ्यायला हवं, ते करायला हवं, अशा सगळ्या गोष्टी त्या आरतीला सांगत होत्या. आरतीसुद्धा उत्साहाने आणि कौतुकाने ते ऐकत होती. आपल्या एकुलत्या एक नणंदेसाठी काय काय करता येईल याचाही विचार करत होती. आईने तर तिच्यासाठी खूप काही भेटवस्तू घेतल्याच होत्या, पण आरतीने स्वतःच्या आवडीने एक कांजीवरम साडी तिच्यासाठी घेतली होती. अंजिरी रंगाची कांजीवरम साडी संयोगिता ताईंना खूप छान दिसेल ना? साडीवरून नाजूकपणे हात फिरवत आरतीने आईंना विचारलं. हो, अगदी सुंदर साडी आहे, पण खरं सांगू, संयोगिता फार साड्या नेसतच नाही. कधी आवडीने सभा समारंभाला किंवा एखाद्या सणालाच नेसते. अगदी साडीच काय, मॅडम ड्रेससुद्धा फार घालत नाहीत. जीन्स आणि त्यावर एखादी कुर्ती किंवा टॉप, असा साधा सरळ गणवेश असतो तिचा. हसत हसत सासूबाई म्हणाल्या. सासूबाईंच्या बोलण्याचं आरतीला आश्चर्य वाटलं. खरं तर तिला विचारायचं होतं, पण हे सगळं तिच्या सासूबाईंना चालतं का? पण उगीच या प्रश्नाचा आपल्या सासूबाईंनी वेगळा अर्थ घ्यायला नको असं वाटून मग ती गप्प राहिली. संयोगिता आली ती धूमधडाक्यात, आई बाबा असा आरडाओरडा करतच. आज विकासने सुद्धा हाफ डे घेतला होता. बहिणीला भेटूनच तो ऑफिसला जाणार होता. संयोगिताला आरतीने लग्नात साडीतच पाहिलं होतं, पण आता तिने जीन्स आणि त्यावर एक मस्त कुर्ती घातली होती. स्टेप्स कट असल्यामुळे केस मोकळे सोडले होते. हातात कसलं तरी ब्रेसलेट, ब्राऊन कलरची मॅट लिपस्टिक आणि एक नाजूक साजूक मंगळसूत्र. पण काय छान दिसत होती. फार मेकअप नाही, आभूषणं नाही, पण तरीही इतकं सुंदर दिसता येतं. खरं तर तिचं सौंदर्य तिच्या कॉन्फिडन्समध्ये दडलेलं होतं. तिचं वागणं, बोलणं, हसणं सगळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास डोकावत होता. आल्या आल्या ती पहिल्यांदा बाबांच्या गळ्यात पडली. तसंही मुली बाबांच्याच लाडक्या असतात. बाबांनी पण तिला घट्ट मिठीत घेतलं. अगं सोनू, किती दिवसांनी भेटतेयस. खरं सांगू, तू महिनाभर राहायला येणार याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे, बाबा म्हणाले. अहो बाबा, मला सुद्धा तुम्हा सगळ्यांना भेटायचंच होतं. तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती. तसं ऑफिसने राहण्यासाठी हॉटेलची व्यवस्था केली होती, पण मी म्हटलं माझं घर जवळ आहे, मी घरीच राहीन. आता आपण रोज संध्याकाळी चेस खेळूया. तिच्या मुठीवर आपली मूठ हलकेच आपटत बाबा म्हणाले, येस, डन. परी राणीचं बाबांना भेटून झालं असेल तर आईसुद्धा आहे मागे. थोड्या नाराजीने आई म्हणाल्या, आले ग. असं म्हणत तिने आईला देखील जवळ घेतलं. काय दादुटल्या, मी आल्याचा फार आनंद झालेला दिसत नाही तुझ्या चेहऱ्यावर. बायकोने काय पिन वगैरे मारली की काय? डोळे मिचकावत संयोगिताने विचारलं. ते ऐकून संयोगिता बिचारी कावरी बावरी झाली. नाही हो, असं मी का म्हणेन? स्पष्टीकरण देण्यासाठी ती काही बोलणार तेवढ्यात विकासने संयोगिताला स्टपली मारली आणि म्हणाला, गप ग, काहीतरीच काय. माझी कितीही इच्छा असली तरी तुझ्या वहिनीला
आरतीला तुझा पाहुणचार केल्याशिवाय अजिबात करमणार नाही. ते कसं आहे माहिती आहे का? काही लोक निळे डोळे घेऊन जन्माला येतात, काही गोड गळा, काही लोक बुद्धिमत्ता. तशी तुझी वहिनी पाहुणचार जन्माला घेऊन आलेली आहे. तो असं म्हणतात सगळेजण खूप खूप हसले. संयोगिताने मात्र आश्चर्याने भुवया उंचावल्या. म्हणजे काय? अगं म्हणजे आलेल्या गेलेल्यांचं स्वागत करायचं, त्यांना मनापासून खाऊ पिऊ घालायचं, तेही चविष्ट बरं का. हे तिला खूप आवडतं. अगदी मनापासून करते ती, कौतुकाने आई म्हणाल्या. वा, छानच. तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत संयोगिता म्हणाली. पण काय गं, तू महिनाभर इथे राहणार तर श्री तुला सोडून राहू शकेल? म्हणजे तसा लहानच आहे तो. हो गाई, त्याची तर आठवण येईलच मला आणि त्यालाही माझी. पण काळजी घ्यायला त्याचे आजी आजोबा बाबा आहेत ना तिथे. प्रथमेश मला म्हणाला, मुलांना लहानपणापासूनच आई वडिलांपासून वेगळं राहायला आणि थोडीशी डिटॅचमेंट शिकवलीच पाहिजे, म्हणजे मग ते स्वावलंबी होतात. छोट्या छोट्या कामांसाठी आणि अगदी इमोशनलीसुद्धा आई वडिलांवर खूप डिपेंडंट राहत नाही. स्वतःचे इमोशन्स आणि ॲक्शन्स कशा मॅनेज करायच्या ते शिकतात. शिवाय आपल्यासाठी कितीही कठीण असलं तरी त्यांच्या आणि आपल्या भल्यासाठी प्रगतीसाठी कधी कधी दूर राहावं लागतं. तेव्हा तू अगदी गिल्ट फ्री होऊन मुंबईला जा. महिनाभर छान काम करून मगच परत ये. श्रीची काळजी घ्यायला आम्ही सगळे आहोत इथे, कौतुकाने ती म्हणाली. खरंच बाई, तुझा नवरा आणि सासू सासरे देव माणसं आहेत. त्यांचं प्रेम आशीर्वाद माया तुझ्यावर असंच राहू दे रे बाबा, असं म्हणत आईने हात जोडले. आई, आता जेवणाचं काय? लवकर काय ते पहा. मी जेवून पटकन ऑफिसला निघेन म्हणतो. विकास असं म्हणताच आरती म्हणाली. अहो जेवणाचं सगळं झालंय. संयोगिता ताई फ्रेश होऊन आल्या की वाढते मी, असं म्हणत आरती किचनमध्ये जाऊ लागली. तेवढ्यात संयोगिताने तिचा हात पकडला. तिला जरा दटावूनच म्हणाली, ए बाई, मला ताई वगैरे नको म्हणूस हां, आणि अहो जाहो तर अजिबातच नको. आपण एकाच वयाच्या आहोत. मला संयू म्हण, आणि तेही जड वाटत असेल तर सरळ संयोगिता म्हण, ओके. आरतीने पहिल्यांदा नवऱ्याकडे पाहिलं, मग सासूकडे. ते दोघेही हसत होते. पण मग तीच पटकन म्हणाली, एकदम अरेतुरे कसं म्हणायचं? सवय नाही मला, आणि नंडेचा मानच असतो. माझ्या माहेरी सगळेजण नंडांना लहान दिरांना सुद्धा अहोजाहोच म्हणतात, आरती म्हणाली. हे बघ आरती, सवय नसेल तर घालून घे. अगं मान फक्त नंडेलाच किंवा दिरालाच द्यायचा नसतो. इन जनरल नणंद असो, भावजय असो, जाऊ असो, आपल्यापेक्षा मोठ्यांना, बरोबरीच्या लोकांना आणि अगदी लहानांना सुद्धा तो द्यायचा असतो. पण त्यासाठी अहोजाहो म्हणणं ही काही कंडिशन नाही. नणंद भावजईच्या नात्यात अहोजाहो आणून परकेपणा कशाला आणायचा? त्यापेक्षा आपण छान मैत्रिणी होऊया. तेव्हा माझा आग्रह आहे, मला संयोगिता किंवा संयूच म्हण, ओके. मी आलेच फ्रेश होऊन, असं म्हणत तिने आपली भली मोठी बॅग उचलली आणि आईबाबांच्या बेडरूममध्ये नेऊन ठेवली. पहिल्याच भेटीत आरतीला संयोगिता आवडली. ती संयोगितावर खूप इम्प्रेस झाली होती. तिचं मोकळं ढाकळं पण प्रेमळ वागणं तिला आवडलं. त्या दिवशी संध्याकाळी संयोगिता स्वतः एकटीच स्कूटी घेऊन फिरायला गेली. तिच्या सोसायटीच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना भेटून देखील आली. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी लवकर उठून छान तयार होऊन ती ऑफिसच्या कामासाठी निघाली. आज मात्र तिने छान लेगिंग्स आणि लॉंग कुर्ती घातली होती. गळ्याभोवती स्कार्फ, डोळ्याला गॉगल. आरती तिच्याकडे पाहतच राहिली. संयोगिताची कपड्यांची चॉईस खूपच मस्त आहे. निघायच्या आधी तिने कोणाला तरी फोन केला आणि इंग्लिशमध्येच अगदी कॉन्फिडेंटली 4-5 वाक्य म्हणाली. राहून राहून आरतीची तिच्याकडेच नजर जात होती. हिच्यात एवढा आत्मविश्वास कसा? आपल्याला शाळेत बाईंनी तोंडी परीक्षा घेताना साधी कविता जरी म्हणायला सांगितलं तरी हातपाय लटपटायचे. खरंच मानलं पाहिजे हिला. सगळ्यांना टाटा बाय बाय करून संयोगिता कॅब बुक करून तिच्या कामासाठी निघून गेली. जाताना एवढं मात्र सांगितलं, संध्याकाळी जेवणासाठी माझी वाट पाहू नका हं. आज लागोपाठ 2-3 मीटिंग्स असणार आहेत, त्यामुळे मला यायला उशीरच होईल. आणि खरोखरच ती 9:30-9:45च्या सुमारास आली. हिला असाच उशीर होतो तर हिच्या घरातले हिला काही बोलत नसतील का? हा विचार आरतीच्या मनात आलाच. दुसऱ्या दिवशी मात्र शनिवार असल्यामुळे ती घरीच होती. तिला सुट्टी होती. ती सकाळी लवकर उठली, योगासनं केली, सूर्यप्रकाशात थोडी चालून देखील आली. आल्यानंतर तिचं आपलं काहीतरी चाललं होतं. म्हणजे तिने कसला तरी ज्यूस बनवून घेतला. त्यानंतर लॅपटॉपवर काही कामं केली, काहीतरी लिहित बसली.
फार कुणाशी बोलली नाही. ती स्वतःमध्येच होती. आरती मात्र तिच्या एक एक गोष्टीचं निरीक्षण करत होती. संयोगिताचं तिला कौतुक वाटत होतं. त्याहीपेक्षा जास्त तिच्या सासू सासऱ्यांचं आणि नवऱ्याचं. नाहीतर 1 महिना एवढ्या लहान बाळाला सोडून कोणती आई राहील? आणि राहूसुद्धा नाही. करिअर एवढं इम्पॉर्टंट असतं का? आरतीच्या मनात पुन्हा एक विचार येऊन गेला. पण तिला आणखीन जास्त विचार करायला आज वेळ होताच कुठे? आज बाबांच्या सिनियर सिटीजनच्या मित्रांची टेरेसवर पार्टी होती. बाबा म्हणाले होते, आज तेलकट तिखट करू नकोस. आम्ही असं चमचमीत खातो हे पाहिल्यावर संयोगिता ओरडेल. त्यापेक्षा हलकं फुलकं पण पोटभरीचं काहीतरी कर. म्हणून तिने मसाला डोसा आणि पुलाव कोशिंबीर असा हलका बेत केला होता. आज आई मदतीला नव्हत्या. त्यांना मैत्रिणींबरोबर ग्राहक पंचायतीत सेल लागला होता, तिथे जायचं होतं. कामाची सगळी भिस्त आज तिच्या एकटीवरच होती. खरं तर आज तिलाही कामाचा कंटाळा आला होता. थकायला झालं होतं. काल तिला थोडा ॲसिडिटीचा त्रास झाला होता, त्यामुळे नीट झोप आली नव्हती. पण लवकर उठून सगळ्यांचा नाश्ता, विकासचा डबा या सगळ्या गोष्टी कराव्याच लागल्या होत्या. ती उठली आणि कामाला लागली. कुकरमध्ये आधी बटाटे उकडायला टाकले. पुलाव करण्यासाठी भाज्या निवडून ठेवल्या. बाकी काय, डोसे तर ती मंडळी आल्यानंतर गरम गरमच करावे लागणार होते. तोपर्यंत तिने सगळी भांडी घासून घेतली. आठवड्याभराचे छोटे मोठे कपडे धुवून घेतले, लादी पुसून घेतली. संयोगिता मात्र जागेवरून ढिम्म हलली नव्हती. तिला खरं तर संयोगिताचं आश्चर्य आणि कौतुक वाटलं. थोडा रागही आला. आपण इथे मर करतोय, पण या मुलीला उठून थोडी मदत करावी असं वाटतही नाही. जिथे तिला स्वतःच्या संसाराची आणि मुलाची पर्वा नाही, ती इथे माहेरी येऊन काय काम करणार? मनातल्या मनात निगेटिव्ह विचार चालू झाले. आरतीला वाटलं, आपण आपल्या सासरी एवढं काम करतो, पण म्हणून माहेरी गेल्यानंतर असं 24 तास आराम करत बसत नाही. वहिनीच्या बरोबरीने काम करतो. खरं तर चुकी या मुलींची नसतेच. त्यांच्या वागण्याला पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या पालकांची आणि नवऱ्याची असते. ती एकटक संयोगिताकडे पाहत राहिली. संयोगिताचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि तिने भुवया उडवतच विचारलं, काय गं, काय झालं? विचारातून आरती खडबडून जागी झाली. काय, मला शिव्या वगैरे देतेस की काय? संयोगिताने गमतीने म्हटलं. बापरे, हिला आपल्या मनातलं कळलं की काय? असा विचार करून संयोगिताने जीभ चावली. आपल्या अशा चुकीच्या विचारांबद्दल आरतीला मग स्वतःचीच थोडी लाज वाटली. नाही हो, तुम्हाला कशाला शिव्या देईन? गोड शब्दात तिने विचारलं. संयोगिताला हसू आलं. संयोगिता उठली आणि तिने आपल्या वहिनीला आधी बेडवर बसवलं. खरं सांग, माझ्याबद्दलच विचार करत होतीस ना? तिचा हा डायरेक्ट प्रश्न आल्यावर आरती पुन्हा गोंधळली. हो म्हणजे नाही, काय बोलावं तिला कळेना. मग संयोगिता खळखळून हसली. आरतीने हळूच विचारलं, पण तुम्हाला कसं कळलं? अगं, हे काही रॉकेट सायन्स नाही. मी पाहत होते ना, कितीतरी वेळ तू माझंच निरीक्षण करतेयस. तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का? आणि मी तुला काय म्हटलं? मला अहो जाहो करू नकोस. अहो जाहो करत राहिलीस ना, तर मोकळेपणाने आपण कधीच बोलू शकणार नाही, एवढं लक्षात ठेव. संयोगिता म्हणाली. खरं सांगू, तसं काही खास बोलायचं नव्हतं, पण तुमचं फार कौतुक वाटतं मला. आरती म्हणाली. पुन्हा तुमचं? असं म्हणत मग तिने आरतीला छोटासा चिमटा काढला. आऊच! पुन्हा अहो जाहो म्हणालीस तर बघ. संयोगिताने डोळे वटारले. तसं आरती हसली. बरं, तुझं तर मी असं म्हणत होते, मला तुझं खूप कौतुक वाटतं. तुझे विचार किती स्पष्ट आहेत. त्याहून अधिक स्पष्ट तुझी कृती. नाहीतर माझ्या मनात सतत हे करू का ते करू असा विचारांचा गोंधळ चाललेला असतो आणि त्यातच मी थकून जाते. आरती म्हणाली. कारण आरती, तुझ्या विचारांना तू दिशा दिलेली नाहीस. ज्यावेळेस तू तुझ्या विचारांना दिशा देशील, त्यावेळेस तुझ्या कृतीसुद्धा तशाच डायरेक्टेड होतील. त्यांनासुद्धा एक योग्य दिशा मिळेल. तिच्या खांद्यावर हात ठेवत संयोगिता म्हणाली. आरती गोंधळून तिच्याकडे पाहत राहिली. म्हणजे कळलं नाही मला, आरतीने विचारलं. बरं मला सांग, आज सकाळी उठल्यापासून तू कोणकोणते विचार केलेस? संयोगिताने विचारलं. सकाळी उठल्यावर यांना डब्यासाठी काय करू? आधी कपडे धुऊ की भांडी घासून घेऊ? आज स्केर लादी करू की नको करू? त्यानंतर बाबांच्या मित्राच्या पार्टीला जेवण काय काय करू? किती माणसांचं करू? जे जे जेवण करायचं आहे त्या सगळ्या वस्तू घरात आहेत की नाही? मार्केटमध्ये तर जावं लागणार नाही ना? आणि जावं लागलंच तर किती वाजता जायचं? पूजा सकाळीच करून घेऊ
की थोड्या उशिराने करू? आणि मग तिचं वाक्य अर्धवट तोडत संयोगिता म्हणाली, बस बस बस. पाहिलंस ना, एवढे सगळे विचार सांगितलेस, पण त्यातला एक तरी विचार स्वतःसाठी होता का गं? मुळात या सगळ्या गोष्टी विचार करण्याच्या योग्य तरी होत्या का? या सगळ्या साध्या सरळ गोष्टी आहेत आणि यासाठी तू स्वतःची एवढी शक्ती घालवलीस. तुझं नेमकं काय होतं माहिती आहे का? गोष्टींसाठी विचार करायला तू तुझा वेळ घालवतेस, एनर्जी घालवतेस आणि त्यामुळे तू पार थकून जातेस. म्हणूनच महत्त्वाच्या गोष्टी, आवश्यक गोष्टी करायला तुझ्याकडे वेळही नाही आणि ताकदही उरत नाही. आरती, मुळात स्वतःसाठी काय महत्त्वाचं आहे हेच तुझं तुझं ठरलेलं नाही. खरं तर मला या विषयावर तुझ्याशी बोलायचंच होतं. बरं झालं तूच विषय काढला. हे बघ आरती, आल्यापासून मी पाहते तू स्वतःला कामात गुंतवून घेतलेस. म्हणून मी मुद्दामूनच तुला मदत करायला आले नाही. पण मला सांग, खरंच या सगळ्याची गरज आहे का? संयोगिताने विचारलं. गरज नाही कशी? आपल्या घरातली कामं आपण करायला नको का? आणि समजा मी ही कामं केली नाही तर कोण करणार आहे? आरतीने विचारलं. आपल्या घरातली कामं आपणच करायची असतात. पण फक्त महत्त्वाची कामं. आणि जी कामं आपण करतो त्याचा पुरेपूर मोबदलाही घ्यायचा असतो. संयोगिता असं म्हणताच आरती एकदम चमकली. म्हणजे काय? घरच्या कामांसाठी पैसे घ्यायचे? थोड्याशा चेष्टेनेच आरतीने विचारलं. हो, काय हरकत आहे? आणि जर पैसे घ्यायचे नसतील तर त्यांची मदत घे. हे बघ आरती, लग्न करून तू या घरात काय विचार करून आली आहेस, काय स्वप्न घेऊन आली आहेस हे मला माहीत नाही. अगं तुझंच काय, जेव्हा मी प्रथमेशबरोबर लग्न केलं तेव्हा माझी स्वप्न आणि माझे विचार फारच बावळट होते. आपलं नवीन घर असेल ते आपण छान छान सजवायचं, घरातल्यांना चांगले चुंगले पदार्थ करून घालायचे. नवरा बायको आहोत तेव्हा मस्तपैकी समुद्रावर फिरायला जायचं, भेळपुरी खायची, खूप गप्पा मारायच्या, स्वप्न रंगवायची, सासू सासऱ्यांची सेवा करायची, त्यांना आनंदात ठेवायचं. इथपर्यंतच माझं जग होतं. आणि सगळे विचार अगदी बावळटपणाचे होते, संयोगिता म्हणाली. त्यावर चटकन आरती म्हणाली, पण संयोगिता, हे सगळे विचार बावळट आणि मूर्खपणाचे नाहीत, चांगले आहेत. अर्थातच ते विचार चांगले आहेत, पण त्याच्या अवास्तव मर्यादा बावळटपणाच्या आहेत. संयोगिताच्या बोलण्याने आरती आणखीन गोंधळली. तुला कळलं नसेल ना मी काय म्हणते ते? मी सांगते समजावून. म्हणजे बघ हां, आपलं घर सजवायचं म्हणजे नक्की काय करायचं? याचे काही डेफिनेशन्स आहेत का? कुणासाठी घर सजवणं म्हणजे फुलदाणीत फुलं लावणं असेल, कुणासाठी नवीन पडदे बदलणं असेल, कुणासाठी संपूर्ण इंटिरियर डिझाईन बदलणं असेल. प्रत्येकाने त्याच्या शक्ती, वेळ, पैसा यानुसार त्या मर्यादा ठरवायला हव्यात. घरच्यांसाठी चांगले चुंगले पदार्थ करून घालायचे म्हणजे आपण नेमकं काय करायचं? रोज सगळ्यांसाठी चमचमीत वेगवेगळे पदार्थ करून घालायचे की हेल्दी आणि सोपं सुटसुटीत जेवण बनवायचं? तुला माहिती आहे का आमच्याकडे कशी पद्धत आहे ती? आठवड्याचे 7 दिवस आम्ही घरात माणसं 5. सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पदार्थ करायचा. शनिवारी कुठेतरी फिरायला जायचं, संध्याकाळी हलकी फुलकी खिचडी किंवा वरण भात करायचा. रविवारी मात्र काहीतरी चमचमीत करायचं. आणि महिन्यातून एकदा बाहेरून तरी मागवायचं किंवा सगळ्यांनी मिळून घरीच सँडविच पार्टी किंवा पिझ्झा पार्टी करायची. सगळ्यांनी मिळून म्हणजे सगळ्यांनी मदत करायची. अगं आम्ही कामं वाटून घेतो, कारण आमचे प्रत्येकाचे गोल्स, ध्येय ठरलेली आहेत. त्यात वैयक्तिक ध्येय वेगळी, कुटुंबाची एकत्रित ध्येय वेगळी. म्हणजे जसं की या महिन्यात आम्हाला पंढरपूरला जायचं होतं, मग त्यासाठीचं प्लॅनिंग कुटुंबाचं झालं. पण मला माझं वजन 2 किलोने कमी करायचं आहे, ते माझं वैयक्तिक ध्येय झालं. कुटुंबाचं ध्येय पूर्ण करताना आमच्या सगळ्यांचा सहभाग असतो, अगदी आमच्या छोट्या श्रीचा सुद्धा. तो सुद्धा आजी आजोबांना पॅकिंगला मदत करतो. खरं तर लग्न करून गेले तेव्हा मलाही ह्या सगळ्या गोष्टी जडच वाटल्या, विचित्र वाटल्या. पण प्रथमेश काही गोष्टींच्या बाबतीत खूप क्लिअर आहे. त्याने सांगितलं की घरच्या कामात अडकून पडशील ना तर तशीच गुरफटून राहशील. आधी स्वतःचा विचार कर, स्वतःच्या ध्येयांचा विचार कर, स्वतः स्वावलंबी कशी होशील, पैसे कसे कमवू शकशील याचा विचार कर आणि त्या पद्धतीने पावलं उचल. स्वतःमध्ये काय चांगलं आहे, काय जमू शकतं याचा विचार करून मग स्वतःचं करिअर बिल्डअप कर. मला घर सांभाळायचं आहे, नवऱ्याची काळजी घ्यायची आहे, मुलांना सांभाळायचं आहे, सासू सासऱ्यांची सेवा करायची आहे.
या गोंडस कर्तव्यांखाली स्वतःची पर्सनॅलिटी आणि इच्छा, मन दाबून टाकू नकोस. ही सगळी कामं महत्त्वाची आहेतच. या सगळ्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेतच. पण त्या तुझ्या एकटीच्या नाहीत. आपण सगळ्यांनी सगळी कामं थोडी थोडी वाटून घेऊ. मग आम्ही चौघांनी बसून एक शेड्यूल तयार केलं. माझे सासरे या वयात सुद्धा योगासनं शिकवायला जातात. माझ्या सासूबाईंना सुद्धा गाण्याची आवड आहे. त्या गाण्याचे क्लास घेतात. आम्ही दोघं जॉब करतो. घरातली महत्त्वाची कामं आम्ही वाटून घेतलेली आहेत. पण जी कामं फार महत्त्वाची नाहीत, जसे की कपडे धुणे, भांडी घासणे, केरलादी करणं, ही कामं सरळ डेलिगेट करून टाकली. म्हणजे इतर कुणाकडून तरी ती करून घेतो. त्यामुळे आम्हाला आमचा वेळ मिळतो, शक्ती वाचते. आमच्याकडे येणाऱ्या कामवाल्या मावशीसुद्धा खूप खुश असतात. कारण माझ्या सासूबाईंनीसुद्धा तिलाही त्यांच्या जवळपास एक इडली सांबारचा स्टॉल काढून दिला आहे. सकाळी 2 तास ती त्या स्टॉलवर असते आणि मग आमच्याकडे कामाला येते. तीसुद्धा स्वावलंबी झाली आहे. अगं, काम कोणतंही हलकं नसतंच. पण जी कामं जास्त महत्त्वाची आहेत ती करण्यासाठी इतर कमी महत्त्वाच्या कामांना इतरांकडे सोपवणं आणि त्या बदल्यात त्यांना योग्य तो मोबदला देणं हे काही चुकीचं नाही. आई सांगत होती की तू जेवण छान करतेस, छान छान हँडीक्राफ्टच्या वस्तू बनवतेस. मग या सगळ्या गोष्टींचं भांडवल का नाही करत? प्रत्येक आठवड्याला बाबांची पार्टी असतेच. किंवा विकासला मित्रांसाठी डब्यात काहीतरी घेऊन जायचं असतं. त्याचा मोबदला घ्यायला सुरुवात कर. त्यांना बिनधास्त सांग की मला पैसे हवे, मला माझा बिझनेस सुरू करायचा आहे म्हणून. संयोगिताचं हे बोलणं ऐकून मात्र आरती चांगलीच चपापली. असं कसं सांगणार? अगं, घरातल्यांकडूनच पैसे कसे घेणार? हे बघ आरती, हा व्यवहार आहे. अगं, लोक माणसांशी काय देवाशी सुद्धा सौदा करतात, व्यवहार करतात. त्यालासुद्धा नवस बोलतातच ना. आमचं हे काम करून दिलंस तर आम्ही तुला 5 नारळाचं तोरण देऊ. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून देवही फुकट काम करत नाहीच. मग आपण तर माणसं आहोत. आपल्या कष्टाचा मोबदला घ्यायला नको का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण आमच्या घरात आम्ही हे करतो. आता माझ्या सासूबाई महिनाभर माझ्या मुलाला प्रेमाने सांभाळणार. मला माझ्या मुलाची काळजी नाही वाटत, कारण त्या आहेत. म्हणून तर मी नोकरी करू शकते, पैसे कमवू शकते. म्हणूनच एरवी देते. त्यापेक्षा या महिन्यात मी त्यांना अधिकीचे 10,000 रुपये एन्व्हलपमध्ये टाकून त्यावर कृतज्ञतापूर्वक थँक्यू आई असं लिहून भेट देणार आहे. सुरुवातीला असं केलं होतं तेव्हा ते घेणं त्यांना जड वाटलं होतं, पण आता त्याही आनंदाने घेतात. त्या पैशातूनच त्यांनी त्यांच्या संगीत क्लाससाठी काही हार्मोनियम्स विकत घेतली आहेत. त्यांच्या क्लासच्या फीमधून त्या प्रथमेशच्या कराटे क्लासची फी भरतात. बाबा आम्हालासुद्धा योगासनं शिकवतात, पण आमच्याकडून सुद्धा फी घेतात. मग रविवारची आम्ही पार्टी करतो ना, ती पार्टी बाबांकडूनच असते. एवढंच काय, आमच्या श्रीलासुद्धा आम्ही पैशाची व्हॅल्यू शिकवली आहे. 7 वर्षांचा आहे अवघा, पण तोही कमवतो बरं. त्याने कपड्यांना घडी केली, त्याचा स्वतःचा टिफिन घासून पुसून ठेवला, झाडांना पाणी घातलं, झाडू मारला की महिन्याला त्याला आम्ही 200 रुपये देतो. ते पैसे तो त्याच्या पिगी बँकमध्ये टाकतो आणि वर्षाच्या अखेरीस त्याला हवा तो गेम घेतो. स्वतःची मजा स्वतः विकत घ्यायची हे आत्तापासूनच आम्ही शिकवलं आहे त्याला. म्हणजे मग मुलांची मजा आणि आपल्याला सजा असं होत नाही. लहान वयातच त्यांना पैशाची किंमत कळते, कारण फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत राहत नाही. आमच्या कुटुंबात तरी फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत राहत नाही. आमच्या कुटुंबात तरी देण्याघेण्याचं हे चक्र असंच चालू आहे. अगं, ज्या आपुलकीने तू घरातल्यांसाठी एवढं राबतेस, त्याच हक्काने त्या कामाचा मोबदला मागितलास तर त्यात काही गैर नाही. कदाचित सुरुवातीला गैरसमज होऊ शकेल, पण तुझा मुद्दा तू व्यवस्थित पद्धतीने मांड ना. हे बघ आरती, स्त्री शिकलेली असो, अशिक्षित असो, फॅमिली वुमन असो किंवा सिंगल वुमन, गरीब असो किंवा श्रीमंत, तिने पैसा हा कमवलाच पाहिजे. तरच घरात समाजात तिची किंमत असते. आज माझ्या सासूबाईंना एखादी महागडी साडी घ्यायला किंवा माझ्या नवऱ्याला एखादा आयफोन गिफ्ट करायला मला फार विचार करावा लागत नाही. मी त्यांच्यासाठी काहीतरी करते याचा त्यांनाही आनंद होतो. निदान पैशांसाठी आर्थिक बाजूने तरी मी कुणावरही अवलंबून नाही. म्हणूनच घरात समाजात मला एक स्टेटस आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, दिसायला साखर आणि स्फटिक दोन्ही सारखंच दिसतात, पण मुंग्या गोड गोड साखरेलाच लागतात. साखरेला वाटतं, बघा सगळ्या मुंग्या आपल्याकडेच आल्या, त्या स्फटिकाकडे कोणी गेलं नाही. म्हणून तिला आनंदही होतो सुरुवातीला,
मग एक एक करून मुंग्या साखरच खाऊन टाकतात आणि साखरेचा गोडवा आणि साखर दोन्ही संपून जातं. पण स्फटिकाची किंमत मात्र तीच राहते, हजारांची किंवा लाखाची. आता स्फटिक व्हायचं की साखर हे ज्याचं त्याने ठरवायचं. एवढं बोलून संयोगिता शांत झाली. खरं सांगू संयोगिता, घरची कामं करायला, आपल्या माणसांसाठी कष्ट करायला मला त्रास नाही होत. आपल्या घरी सगळेजण चांगले आहेत. आई बाबा माझं कौतुक करतात. हे सुद्धा खूप प्रेम करतात माझ्यावर. आई तर मला माझ्या आईसारखंच प्रेम देतात. मी खरंच खूप खूप खुश आहे. त्यांना त्रास होईल, ते दुखावले जातील असं मला काही करायचं नाही. माझ्या घरच्यांच्या आनंदातच आपला आनंद मानते मी, मोठेपणाने आरती म्हणाली. मग तिचे खांदे चोळत संयोगिता म्हणाली, बेटा, आनंद मानणं आणि आनंद होणं यात जमीन आसमानाचा फरक असतो. अगं मानावा लागतो तो आनंद कसला, तो नाईलाज असतो. आपल्या मनाने आपल्याच मनाशी केलेली तडजोड असते ती. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्य त्या फुला एवढंच क्षणभंगूर आहे. फक्त त्या फुलात आणि आपल्यात एकच फरक असतो, तो म्हणजे निर्णयाचा. झाडांवरच्या फुलांना हार करून कधी प्रेतावर वाहिलं जातं, कधी त्यांना चुरडून त्याचं अत्तर केलं जातं, तर कधी त्यांना देवाच्या पायाशी वाहिलं जातं. काही फुलं गळून पडतात, काही झाडावर टवटवीत राहतात, पण त्यांनी काय करायचं हा अधिकार त्यांच्याकडे नसतो. पण माणसाला मात्र तो अधिकार आहे. आपल्याला कुठे जायचे आणि काय करायचे हे आपल्यासाठी आपणच ठरवायचं असतं. आपल्या घरातले चांगले आहेत की वाईट हा मुद्दाच नाही, पण तू तुझ्या आयुष्याचा, भविष्याचा आणि तुला नेमकं काय करायचं आहे याचा विचार केला आहेस का? ते करताना तुला त्यांचा पाठिंबा कसा मिळणार आहे हा मुद्दा आहे. हे बघ, कोणतीही आई आई म्हणून चांगलीच असते, पण ती सासू म्हणून कशी आहे हे सुद्धा ओळखायला हवं ना. जोपर्यंत आपल्या कुणाचाही स्वार्थ पूर्ण होत असतो तेव्हा जवळची माणसं आपलीच असतात. पण जेव्हा त्याच स्वार्थाला तडा जातो, त्यांच्या मनासारखं होत नाही, तेव्हा ती आपली माणसं खरोखरच आपल्या जवळच आहेत ना हे सुद्धा तपासायला हवं. उगीच माझी आई आहे किंवा माझे बाबा आहेत म्हणून मी त्यांची बाजू घेण्याचं खोटं नाटक करणार नाही. कारण माझ्यासाठी आणि विकाससाठी ते चांगलेच आहेत. पण तुझ्यासाठी तेवढ्या मर्यादेपर्यंत ते तडजोड करू शकतील का हा मुद्दा आहे. अशा परिस्थितीत चुकत कुणाचंच नसतं. तेव्हा तू आधी स्वतःचा स्टँड घे आणि मग ते कितपत तुला मदत करू शकतील याचा अंदाज घे. सगळ्यांनी मिळून सुवर्ण मध्य काढा. नुसतं कौतुकाच्या मागे धावून काही उपयोग नसतो. गतीबरोबर प्रगतीसुद्धा हवी. कारण कौतुक हे फुकट होत असतं. प्रगतीला मात्र किंमत मोजावी लागते. मी स्पष्ट बोलते पण खरं बोलते. मी माझ्या आईबाबांना ओळखते. ते तुला नक्कीच मदत करतील. पण तुलाही तुझा मुद्दा खूप व्यवस्थित मांडता यायला हवा. विकासदादा सुद्धा चांगला आहे. जसं प्रथमेशनं मला काही गोष्टी समजावून सांगितल्या तसं तोही तुला समजून घेईल. पण पुढच्या भविष्याचा रोडमॅप तुलाच बनवावा लागेल आणि तो क्लिअर पद्धतीने मांडावा सुद्धा लागेल. एक गोष्ट लक्षात ठेव आरती, आपल्याकडे जे असतं तेच आपण इतरांना देत असतो. जर खरोखर मनापासून तू आनंदी असशील तरच तो आनंद तू दुसऱ्यांना देऊ शकशील. साखरेसारखी गोड गोड राहिलीस तर सगळेजण त्या गोडाला चिकटणारच. त्या बदल्यात तुझं कौतुकही होणार. ते कौतुकाचे शब्द कदाचित अनमोल असतीलही, पण तरीही मी एवढं म्हणेन, या प्रॅक्टिकल जगात अनमोल होण्यापेक्षा स्फटिकासारखं स्वतःची किंमत ओळखून मौल्यवान झालेलं जास्त चांगलं असतं. कारण अनमोल गोष्टींचं मॉनिटायझेशन पैशात होत नाही आणि आपली स्वप्न पूर्ण करायला, आपलं स्टेटस वाढवायला पैसे लागतात. म्हणून मौल्यवान व्हायचं असतं, अनमोल नाही. तुला कळतंय का मी काय बोलते ते? ते सगळं ऐकून आरतीच्या चेहऱ्यावरचे हावभाव आता बदलत होते. ठिणगी बरोबर पडली होती. कुणीतरी एका पाषाणातून छन्नी आणि हातोड्याने नको असलेल्या खोट्या कल्पनांना, मोठ्या वल्गनांना आणि बावळट अपेक्षांना ठोकून ठोकून बाजूला करावं आणि सुंदर सुबक अशी विचारांची मूर्ती घडावी असं काहीसं तिचं झालं होतं. पण संयोगिता, नेमकं मग मी काय करायला हवं? तुझं म्हणणं मला पटतंय गं, पण काय करावं ते कळत नाही. कसं करावं तेही समजत नाही आणि हे असं करणं योग्य आहे की नाही तेही उमजत नाही आहे, आरती म्हणाली. सांगते आरती, तू आत्तापर्यंत जे करत होतीस ना तेच कर. फक्त त्याचा योग्य तो मोबदला घे. म्हणजे जी सर्व्हिस फुकट देत होतीस ना त्याचा सेल कर, घरात आणि बाहेरसुद्धा.
अगं छोटंसं स्टार्टअप सुरू कर ना. एखादा फूड स्टॉल सुरू कर. तुझ्या हँडमेड वस्तूंचं प्रदर्शन भरव. हळदी कुंकवाला ज्या बायका येतात ना, त्यांना प्लास्टिकचे डबे वगैरे देण्यापेक्षा तू बनवलेल्या या छान छान वस्तू दे. तोरण, उशांचे कवर, पर्स या गोष्टी भेट दे. त्या निमित्ताने आपोआपच तुझं मार्केटिंग होईल, ॲडव्हर्टायझिंग होईल. या सगळ्या कामात घरातल्यांना, मुख्य म्हणजे तुझ्या नवऱ्याला मदतीला घे. अगं आजकाल सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करून घेता येऊ शकतो. तुझ्या रेसिपी, हँडमेड वस्तूंचे रील्स बनव, व्हिडिओ टाक. मार्ग खूप आहेत गं. तुला त्यातले योग्य मार्ग निवडायचे आहेत. जेवढं सांगायचं तेवढं मी सांगितले. या पुढचा मार्ग तुला स्वतःच शोधायचा आहे. स्वतःसाठी एक छान टाईम टेबल तयार कर. त्यात स्वतःच्या शरीराची आणि मनाची सुद्धा काळजी घेता येईल अशा काही गोष्टी इन्क्लूड कर. योगासनं, प्राणायाम, जर्नलिंग, ग्रॅटिट्यूड, नामजप, एखादा छंद यासारख्या आणि ज्या ज्या गोष्टी जरुरी आहेत, ज्या ज्या गोष्टी तुला आवडतात त्या सगळ्या गोष्टींना वेळ दे. पुढच्या 10 वर्षांमध्ये असं काहीतरी टार्गेट ठेव की आज जरी तुला तुझा वेळ देऊन पैसा कमवावा लागत असला तरी आणखीन 10 वर्षांनी पैसा देऊन तुला तुझा वेळ विकत घेता आला पाहिजे. म्हणजेच 10-15 वर्षांनी तुला तुझा वेळ तुझ्या मनासारखा घालवता आला पाहिजे. खर्चात 10-15 वर्षांनी तुला तुझा वेळ तुझ्या मनासारखा घालवता आला पाहिजे. खर्चाची आणि पैशाची चिंता न करता. त्यासाठी आत्ता या क्षणापासून योग्य दिशेने प्रयत्न करायला सुरुवात कर. एक गोष्ट कायमची लक्षात ठेव. तू तुझा वेळ स्वतःसाठी वापरला नाहीस तर इतर लोक तुझा वेळ त्यांच्यासाठी वापरणार. हे त्रिकाल सत्य आहे. तेव्हा स्वतःच्या वेळेचा योग्य तो उपयोग कर स्वतःसाठी. ओके. एवढं बोलून संयोगिता थांबली. चल तुला मदतसुद्धा करायची आहे ना, संयोगिता म्हणाली. पण आरतीने तिला घट्ट मिठी मारली. खरंच ग, माझी नाव कुठल्या कुठे भरकटत होती. खरी दिशा तूच दाखवलीस. आता कळलं संयोगिता, हा एवढा कॉन्फिडन्स तुझ्यात कुठून आला. कॉन्फिडन्स फक्त बोलून येत नाही, आपण जेव्हा बोललेलं करून दाखवतो तेव्हाच तो येतो. माझ्याकडे हे नाही, माझं शिक्षण एवढं नाही, ही डिग्री नाही असं रडत राहण्यापेक्षा माझ्याकडे जे जे आहे त्यातून मला कसं पुढे जाता येईल हा दृष्टिकोन ठेवायला हवा. खरं सांगू संयोगिता, आत्तापर्यंत मी असा विचार केलाच नव्हता. माझं आयुष्य म्हणजे एक सपाट गुळगुळीत दगड होता. नको त्या कल्पना, नको ते विचार, फोल आशा, अपेक्षा यांना एखाद्या मूर्तिकारासारखं छन्नी हतोडीने तोडून तोडून तू बाजूला केलंस आणि आज मला माझ्यात तीच एक सुंदर मूर्ती दिसतेय. किती थँक्यू म्हणू तुला. बोलता बोलता आरतीचे डोळे भरून आले. तिला जवळ घेत मग संयोगिता म्हणाली, मूर्ती तर घडली आहे, पण त्यात प्राणप्रतिष्ठा तुझी तुलाच करावी लागणार आहे. काय समजतंय का. तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली. बाबांचे मित्र आले होते. संयोगिता पुढे झाली. संयोगिताला पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. ए संयू, कधी आलीस ग, पंडित काकाने विचारलं. कालच आले काका. या या बसा, संयोगिता म्हणाली. आणि कशी आहेस तू, लेक काय म्हणतोय. जावई बापू कसे आहेत, मोरे काकाने विचारलं. सगळेजण मजेत आहेत. तुम्ही काय म्हणताय, तुमची गुडघेदुखी कशी आहे. आणि पांडे काका, तुमचा BP कंट्रोलमध्ये आहे ना, संयोगिताने विचारलं. अगं बाळा, जेव्हापासून आम्ही सिनियर सिटीजन्स योगासनं करायला लागलो, चालायला जायला लागलो, गंमत म्हणून आठवड्यातून एकदा हसत खेळत पार्टी करू लागलो, तेव्हापासून सगळ्यांच्या तब्येती अगदी छान आहेत. खरं सांगू का, तुझी नवीन वहिनी अगदी गोड मुलगी आहे. तिच्यामुळेच आमची आठवड्याची पार्टी हसत खेळत पार पडते, पांडे काका म्हणाले. संयोगिताने मग आपल्या वहिनीला आरतीला समोर खेचलं आणि म्हणाली, मग आता मला तुम्हा सगळ्यांनाच विचारायचं आहे की तुम्ही सगळेजण तिच्या या कामावर काय बक्षीस देणार आहात. संयोगिताच्या प्रश्नावर सगळेच गोंधळले, अगदी बाबासुद्धा. हो बाबा, हो काका, ती बिचारी एवढं सगळं करते, मग बक्षीस म्हणून तुम्हीसुद्धा तिला काहीतरी मदत करायला हवी ना. कसं आहे ना, तिला स्वतःचं फूड प्रोडक्ट स्टार्टअप करायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी तुमचा थोडा वेळ देऊन तिला मदत करा ना. बघा काय काय करता येईल. किमान एक तरी आयडिया प्रत्येकाने द्या, संयोगिता म्हणाली. अरे हो की रे, ही पोर आपल्यासाठी एवढं करते, पण तिच्यासाठी काही करावं असा विचार देखील आपल्या मनात आला नाही. माझ्याकडून तर मी एवढं म्हणतो, माझा मुलगा बँकेत कामाला आहे. तिथल्या लोकांना छोटंसं कॅन्टीन चालू करायचंच होतं. तिथली काही ऑर्डर मिळते का हे मी पाहतो, मोरे काका म्हणाले. थँक्यू काका, संयोगिता आणि आरती दोघी एकदम म्हणाल्या. अगं थँक्यू काय, एवढं छान जेवण करतेस. असंही माझ्या घरातले म्हणत होते की आम्हालासुद्धा एकदा टेस्ट करायला आणा म्हणून. मी काय म्हणतो, आमच्या सोसायटीत प्रत्येक वर्षी फन फेअर असतं.
त्यात तुझे 2-3 स्टॉल लावून टाकू, पांडे काका म्हणाले. अरे वा, फारच छान आयडिया आहे. मग प्रत्येकाने आपापल्या सुचतील तशा आयडिया दिल्या. तेवढ्यात आईसुद्धा आल्या. काय चाललंय? पहिल्यांदा त्यांना काही कळलं नाही, पण नंतर मग त्यांना त्या सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटल्या. आपल्या सुनेचं कौतुक होतंय, ती प्रगती करते, यात त्यांनाही काही चुकीचं वाटलं नाही. उलट तिला पाठिंबा देत त्या म्हणाल्या, बरं झालं संयोगिता, तूच पुढाकार घेतलास. आरती, मी काय म्हणत होते, यावेळेस ग्राहक पेठेत कितीतरी स्टॉल लावले होते. पुढच्या वर्षीपासून तू सुद्धा तुझ्या बनवलेल्या पदार्थांचे किंवा हस्तकला वस्तूंचे स्टॉल लावायला काही हरकत नाही. विकासला सांगूया, एखादा बोर्ड किंवा पाटी आपल्या सोसायटीच्या बाहेर लावायला. इथे डिझायनर ब्लाऊज शिवून मिळतील म्हणून. आणि हे बघ आरती, काही काळजी करू नकोस. तुला मदत लागली तर आहोतच आम्ही. आपण वाटल्यास कामाला बायका ठेवू. असंही आत्ताच मालतीबाई भेटल्या होत्या. त्यांची 2 कामं सुटलीत ना, तेव्हा काम आहे का म्हणून विचारत होत्या. लगेचच त्यांना बोलावून घेते. या सगळ्या घरच्या कामात तू नको गं अडकून पडूस. तू सुद्धा संयोगितासारखं काहीतरी छान कर. सासूबाईंच्या बोलण्याने आरतीला 10 हत्तींचं बळ आलं होतं. संध्याकाळी जेव्हा विकासला हे सगळं सांगितलं, तेव्हा त्यालाही अर्थात आनंदच झाला. आपल्या प्रेमळ बायकोचं मार्केटिंग करायला तोही काही मागे पडला नाही. हे बघ आरती, सुरुवातीला अपेक्षा करतो तसं यश येत नाही कधी कधी, तेव्हा अपयशाची सुद्धा तयारी ठेवायची. पण हळूहळू पाय रोवून घट्ट उभं राहायचं. रणांगण सोडायचं नाही. यश कधी ना कधी चालत येणारच. त्याने बायकोला समजावलं. येणाऱ्या धोक्यांची कल्पना दिली. म्हणता म्हणता आरतीच्या नवीन बिझनेसची ब्लूप्रिंट तयार झाली. महिना उलटला. संयोगिताची जायची वेळ झाली. संयू, महिनाभर होतीस. किती आनंद वाटला गं, आई म्हणाल्या. हो ना, आता निघाली आहेस तर फार वाईट वाटतंय, तिला जवळ घेत बाबा म्हणाले. आई बाबा, उगीच इमोशनल होऊ नका. कधीही आठवण झाली तर फ्लाईटमध्ये बसायचं आणि माझ्या घरी यायचं. तिकीट मी बुक करून देईन. दोघांना जवळ घेत ती म्हणाली. पण खरं तर तीही इमोशनल झाली होती. आणि दादा, तू सुद्धा आरतीला घेऊन ये बरं माझ्या घरी. अरे माझा मुलगा आपला मामा कसा दिसतो हे सुद्धा विसरलंय आता. हसत हसत संयोगिता म्हणाली. विकास आणि आरतीसुद्धा हसले. आणि बरं का आरती, तू बनवलेल्या त्या डझनभर पर्स दे मला. यावर्षी हळदी कुंकवाला त्याच वाटणार आहे मी. माझ्याकडून तुला तुझी पहिली ऑर्डर. असं म्हणून तिने आरतीला पर्सचे पैसे GPay केले सुद्धा. आरतीने मग तिला बेडरूममध्ये बोलावलं आणि 12च्या ऐवजी 13 पर्स दिल्या. एक माझ्याकडून गिफ्ट हां. आणि मग दोघी हसल्या. आरती, या महिन्याभरात माझ्याकडून बोलताना तू कुठेही दुखावली असेल तर सॉरी. पण मी अशीच आहे. तुला वाटलं असेल ना, कशी मुलगी आहे ही. सासू सासऱ्यांना, भावाला, अगदी आई वडिलांनासुद्धा धारेवर धरते. तसं पाहिली तर त्यांच्याविरुद्ध मी तुझे कानच भरले. पण खरं सांगू, ते सुद्धा जरुरी होतं. आणि तुलासुद्धा मी किती रफ बोलले. अगदी विलनसारखी आले या घरात आणि घराचं चित्र पालटून टाकलं. सगळ्यांनाच कामाला लावलं, हो की नाही. हसत हसत संयोगिताने विचारलं. तिला मिठी मारत आरतीने घट्ट जवळ घेतलं आणि म्हणाली, अगं, हिरोला खरं हिरो पण विलनमुळेच येतं. आणि खरं सांगू, अशी गोड विलन नंडेच्या भूमिकेत प्रत्येक वहिनीच्या आयुष्यात आली ना, तर मान खाली घालून सगळ्यांचं बोलणं ऐकून आदर्श सून होण्याऐवजी ती वहिनी खऱ्या अर्थाने स्वावलंबी नायिका होईल.